तिकीट हरवलं होतं तुमचं? कसलं तिकीट आहे ते? बरंच जुनं दिसतंय. तिकीट जुनंच आहे, पण त्यांना जोडल्या गेलेल्या आठवणी मात्र ताज्या आहेत. तो दिवस मी कधी विसरू शकत नाही. कुठला दिवस? तू बोर्डिंग स्कूलमधनं पळून आला होतास तो दिवस आठवत आहे? आय नो. वाव, त्या दिवशी गाडी ड्रायव्हर वगैरे काही नव्हतं. मी एकट्याने प्रवास केला होता बसने. कसा आलो होतो काय माहित. आत्ता हसतोयस, पण त्यावर रडून रडून डोळे आणि गाल लाल झाले होते तुझे. काय गंमत असते ना आजोबा. ज्या गोष्टीसाठी आपण आधी रडलो असतो तीच गोष्ट आपण नंतर आठवून आठवून हसत राहतो. स्ट्रेंज. आज तो दिवस मला स्पष्ट आठवतोय. त्याशी रात्री अचानक घराची बेल वाजली. दारून बघितलं तर समोर तू. मी घाबरलो. म्हटलं बोर्डिंग स्कूलमध्ये तुला काही त्रास आहे की काय? पण नंतर जेव्हा तू सांगितलंस की बोर्डिंग स्कूलमधून पळून आलायस, तेव्हा मात्र मी चिडलो. तोपर्यंत मी तुझ्या अंगावर कधी हात टाकला नव्हता. त्या दिवशी एकच मारले तुला. 2 दिवस रडलास, हट्ट केलास. आजोबा मला बोर्डिंग स्कूलमध्ये जायचं नाही. शेवटी 2 दिवसांनी तुला बाबा पुता करून बोर्डिंगमध्ये सोडलं आणि क्षणभरही थांबलो नाही. मागे वळून एकदाही बघितलं नाही मी. तुला असं वाटलेलं आपला आजोबा किती निष्ठुर आहे, किती निर्दयी आहे. पण तसं नव्हतं बाळा. मी माझ्या डोळ्यातले पाणी लपवत होतो. आजोबा, त्या दिवसाची आठवण म्हणून हे तिकीट जपून ठेवलंय तुम्ही? हे तिकीट बघितल्यानंतर मला आठवतं की आपण आपल्या नातवावर किती अन्याय केलाय. तू घराच्या ओढीने धावत आला होतास, पण मी मात्र तुला परत पाठवलं. तुझे आई वडील नव्हते आणि मी त्यावेळेला पूर्ण कामात बिझी असे. इच्छा असूनही तुला वेळ नाही देऊ शकलो. माफ करेस मला. जेव्हा तुला गरज होती तेव्हा माझ्याकडे वेळ नव्हता. आता मी मोकळाय, तू कामात बिझी आहेस. तेव्हा केलेल्या चुका आता दुरुस्त होणं शक्य नाही. तुम्ही कशाला उगाच वाईट वाटून घेताय? तुमची यात काही चूक नाहीये. मला सांगा, तुम्ही हे सगळं आनंदाने केलं का? नाही रे बाळा, नाहीलाच होता. कोण पालक स्वतःच्या मुलाला स्वतःपासून आनंदाने दूर ठेवेल? एक्झॅक्टली. म्हणूनच म्हणतोय, तुमची यात काही चूक नाहीच आहे. चूक माझी आहे. त्या दिवशी मी वेड्यासारखा वागलो. इनफॅक्ट आय एम जेन्युइनली सॉरी फॉर दॅट. आता जे तुला न सांगता समजतंय ना, ते त्यावेळेला समजवता आलं असतं बरं झालं असतं. ते तिकीट मला देता? इथून पुढे मी तुमच्यापासून कधीही लांब जाणार नाही. ठरलं. आजपासून हे तिकीट त्या दिवसाची गिल्ट म्हणून नाही, पण या आजच्या दिवसाची छान आठवण म्हणून जपून ठेवा. आई, काका आणि काकू आणि मी गेम खेळणार आहोत. आणि मी आणि काकू एकाच टीम मध्ये असतो. आणि ना, काकांना आम्ही हरवून टाकतो. मग ते खूप 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 चिडतात. परीला कसं सांगू की काका काकू कायमचे गावाला चालले आणि आता तिला पाळण्या घरात राहावं लागणार आहे. आई,
इंजेक्शन देताना रोज रडतेस ना, बघ मला वाईट वाटतं. बस हे बघ, आता मी नाही रडत. आता तू पण हसायचं. आई पण स्माइल करणार आणि तू पण स्माइल करायचं. गुड गर्ल. आई, चल निघूया. परी, परी, आज आहे ना आपण एक गंमत करू. गंमत दे. परी, गंमत गंमत माझ्याकडे नाहीये. आपण आहे ना आज आपण आहे ना एक गेम खेळू. पण कुठला गेम आई? ह्या गेम मध्ये ना आई ऑफिसला जाणार आणि तू शालिनी काकूंकडे जायचं. आज काका काकूंकडे नको जाईल. कोण शालिनी काकू? शालिनी काकू आईची मैत्रीण आहे बाळा. पण मला नाही जायचं त्यांच्याकडे. नाही ग बाळा, तोच तर गेम आहे. आणि आता तू बिग गर्ल झालीस ना, हो ना? मग रोज आई ऑफिस मध्ये गेल्यावर तू काकाकडे जातेस ना. पण ह्या गेम मध्ये ना आई ऑफिसला जाणार आणि तू शालिनी काकूंकडे जायचं. मग मोठा काटा आणि छोटा काटा 6 वर आले ना की मग हा गेम संपला. मग आई शालिनी काकूकडे परीला घ्यायला येणार. मग मी गेम जिंकणार. ये. आणि तू गेम जिंकलीस ना की मग आई तुला सायकल गिफ्ट करेल. आई, सायकल नको, त्याच्यासाठी खूप पैसे लागतात. नाही ग बाळा, तसं नाहीये. तुला तर माहितीये ना, अपने पास बहुत पैसा है. आता पटकन बॅग आवर, आपण निघू. हं? हॅलो नेहा. हाय, डिड आय कॅच यू द रॉंग टाइम? नाही नाही, बोल ना. अगं काय नाही, काल आपण जे बोलत होतो ना, म्हणजे तू म्हणत होतीस परीला डे केअर मध्ये ठेवण्याबद्दल. आय वॉज जस्ट वंडरिंग की तू तिला कसं सांगणार आहेस? आत्ता सांगितलं मी तिला. सांगितलं? इतक्या सहज कसं काय जमलं तुला? न जमून कसं चालेल यश? पण मी परीला असं नाही सांगितलंय की तुला आज पाळण्याघरात जावं लागणार आहे. मी तिला सांगितलंय काकाकूंकडे नाही, आज तुला माझ्या मैत्रिणीकडे थांबावं लागणार आहे. अच्छा. पण काय यश, परीला जर असं सांगितलं ना की तुला पाळण्याघरात जायचंय तर मला नाही वाटत ती तयार होईल. आणि परीशी खोटं बोलावं लागतं याची माझीच मला लाज वाटते रे. नेहा, हे बघ, मी म्हणूनच तुला फोन केला. आय न्यू ऑल ऑफ दिस. हे बघ, तू उगाच वाईट वाटून नको घेऊ या गोष्टीसाठी. म्हणजे तू हे सगळं आनंदाने करतेस का? नाही ना. कुठलेही आई वडील त्यांच्या मुलांना आनंदाने त्यांच्यापासून लांब करतात का? नाही. सो जे काय तू करतेस ते यु नो, सी परी आता लहान आहे. तिला कदाचित आता काय कळणार नाही, पण ती जेव्हा मोठी होईल तेव्हा सगळं कळेल तिला. ती सगळं समजून घेईल. आपली परी खरंच खूप शहाणी आहे. सो सो डोंट वरी अबाउट इट. ओके ओके, चल, ऑफिसमध्ये भेटू. बाय. यश, तू म्हणतोय तसं परी समजून घेईलही, पण आई म्हणून मी माझी घालमेल कशी लपवू?